नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री मॅथमॅटिक्स प्लस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण लॉजिकमधले काही पार्ट्स बघणार आहोत। लक्षात घ्या, जे सीईटीला खूप महत्त्वाचे आहेत। ठीक आहे, याच्यामध्ये जर तुम्ही सीईटीच्या पेपरचं ॲनालिसिस केलं तर यामध्ये काय असतं तर बघा, एक तर त्याच्यामध्ये कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापोजिटिव्ह हा पार्ट येतो। ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं की फक्त स्टेटमेंटचा जो पॅटर्न आहे, ठीक आहे, मध्ये फॉर्म्युले आहेत की कॉन्व्हर्स म्हणजे काय, इनव्हर्स म्हणजे काय आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह म्हणजे काय, इफ देनच्या फॉर्ममध्ये त्या पद्धतीने बदलायचे असतात फक्त। बरं, ते दिलेले असतात सगळे, तुम्हाला जर फक्त तो फॉर्म माहीत असेल तर त्या तुम्हाला जमू शकतं। ठीक आहे, म्हणजे एक पॉईंट लक्षात आला तुमच्या, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापोजिटिव्ह। दुसरा पॉईंट आहे निगेशन। निगेशनमध्ये काय तर कशामध्ये बदल होतो। ठीक आहे, जर तुम्हाला एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन करायला सांगितलं, आता ते तुम्हाला एक तर स्टेटमेंट देतात, ठीक आहे, किंवा सिम्बॉलिक फॉर्म देतात, मग त्यामध्ये बदल कशामध्ये होतात ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे। ठीक आहे, निगेशन झालं, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापोजिटिव्ह। त्यानंतर अजून काय तर ड्युअल स्टेटमेंट। म्हणजे आता ड्युअल स्टेटमेंटमध्ये काय असतं तर अँडचं ऑरचं अँड। ठीक आहे, हे एक पार्ट आहे। मग आता याच्यामधला पहिला जो पार्ट आहे कुठला तर मी कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापोजिटिव्ह याच्याबद्दल सुरुवातीला बघूयात। मग आता बघा, तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं जातं, ते स्टेटमेंट असतं इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये। ठीक आहे, काय सांगा, इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये। आणि हे जे काय स्टेटमेंट असणार आहे पहिलं, ठीक आहे, हे स्टेटमेंट आपण या फॉर्ममध्ये कन्सिडर करणार, कुठलं का असं ना ते, काय सांगा की पी कंडिशनल क्यू। मग आता तुम्हाला याच्या पुढं काय करायचं आहे तर याच्या खाली तुम्हाला काय काय विचारलंय ते बघायचं। आता इथं बघा, सुरुवातीला मी काय लिहितोय, कॉन्व्हर्स। कॉन्व्हर्स म्हणजे काय असतं तर कॉन्व्हर्स म्हणजे असतं हे जे काय स्टेटमेंट पी कंडिशनल क्यू आहे त्याच्या उलट म्हणजे क्यू कंडिशनल पी। आता यात काय करतात तर यात असं होतं की बघा, एक तर पहिली गोष्ट पी आणि क्यू असे दोन स्टेटमेंट असणार आहेत, म्हणजे इफच्या पुढचा पार्ट म्हणजे पी आणि देनच्या पुढचा पार्ट म्हणजे क्यू। ठीक आहे, मग आता कॉन्व्हर्समध्ये काय होतं की क्यू कंडिशनल पीचा अर्थ काय तर जे इथं आहे ना या पोझिशनला किंवा या पोझिशनला, तो पार्ट जातो इफच्या पुढं। म्हणजे काय होणार आहे की इफच्या पुढं आता क्यूचं स्टेटमेंट येणार कॉन्व्हर्सला आणि देनच्या पुढं पीचं स्टेटमेंट येणार आहे। लक्षात आलं या पद्धतीनं। आता हे झालं कॉन्व्हर्स, त्याचा आता इनव्हर्स। मग इनव्हर्स कसं होतं तर इनव्हर्स ह्या कॉन्व्हर्सचा उलट करायचं आणि त्या दोघांना पण निगेशन द्यायचं। म्हणजे काय तर निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू। पण निगेशन म्हणजे काय तर ते स्टेटमेंटमध्ये आपल्याला नकार वापरण्यासाठी लागतं। लक्षात घ्या, म्हणजे आता बघा, निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू म्हणजे काय तर स्टेटमेंट जर तुमचं काय असेल इफ आणि देन मध्ये असेल, ठीक आहे, जे असणारच आहे, तर त्यामध्ये पहिल्या स्टेटमेंटमध्ये नकार येणार आहे म्हणजे नॉट द्यायचं आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा नॉट द्यायचं। इफच्या पुढे जे काय स्टेटमेंट आहे त्यामध्ये नॉट नकार ॲड करायचा आणि देनच्या पुढं पण जे काय स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये नॉट ॲड करायचं। लक्षात घ्या, ठीक आहे, हे आपण नंतर स्टेटमेंट एक घेऊन बघणारच आहे की नक्की त्याचा अर्थ काय होणार आहे ते। आता कॉन्व्हर्स झालं, इनव्हर्स झालं की कॉन्ट्रापोजिटिव्ह। कॉन्ट्रापोजिटिव्ह, मग कॉन्ट्रापोजिटिव्ह मध्ये बघा काय येतंय की जे इनव्हर्स आहे ना त्याच्या उलट म्हणजे काय की निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी। लक्षात आलंय? ठीक आहे, म्हणजे आता बघा, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापोजिटिव्ह साठी तुम्हाला हा डाटा लक्षात ठेवायचा पूर्णपणे। म्हणजे कॉन्व्हर्स म्हणजे काय तर क्यू कंडिशनल पी, किंवा एक स्टेटमेंट लक्षात ठेवा ना, पी कंडिशनल क्यू, आणि सिक्वेन्स लक्षात ठेवा, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापोजिटिव्ह। यातलं काहीतरी एकच विचारणार तुम्हाला। जो कॉन्ट्रापोजिटिव्ह डायरेक्ट विचारलं तरी सुद्धा तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे की नक्की कसा बदल करायचा आहे। ठीक आहे, हा एक पॉईंट झाला। आता यानंतर आपण काय करूयात की आता एक स्टेटमेंट घेऊयात आणि त्या स्टेटमेंटवरती आपण काय करूयात की हे सगळे जे काय लॉज आहेत, ठीक आहे, ते अप्लाय करून बघूयात। फक्त मी ते काय करणार आहे, लिहून नाही देणार, मी तोंडी सांगेन फक्त, ते लक्षात आले पाहिजे तुमच्या। आता बघा, याच्यामध्ये काय केलं आपण की या एक एक्झाम्पल घेतलंय, इफ अन अँगल इज अ राईट अँगल देन इट्स मेजर इज 90 डिग्री। मग आता बघा, समजून घ्या, हे जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये आता मी हे डिटेलमध्ये सांगतो थोडंसं, तुम्हाला लक्षात यावं। पी म्हणजे काय की अँगल इज राईट अँगल, बरोबर का, अँगल इज अ राईट अँगल। ठीक आहे, आणि क्यू काय सांगा इथं
क्यू आहे की इट्स मेजर इज 90 डिग्री, इट्स मेजर इज 90 डिग्री. ठीक आहे, तुम्हाला ऑप्शन असणारच आहेत, लक्षात घ्या, ग्रॅमॅटिकली काय प्रॉब्लेम नाही आहे. आता पी आणि क्यू लक्षात आला. बरं, हे दिलेलं स्टेटमेंट नेहमी कुठल्या फॉर्ममध्ये असतं? पी कंडिशनल क्यू. ठीक आहे, मग आता कॉन्व्हर्स म्हणजे काय? तर त्याच्या उलट म्हणजे काय? तर क्यू कंडिशनल पी. मग आता इथं कसं येणार? तर क्यूचा पार्ट इफच्या पुढं आणि देनच्या पुढं पीचा पार्ट असणार आहे. म्हणजे कसं येणार बघा, इफ इट्स मेजर इज 90 डिग्री, इफ इट्स मेजर इज 90 डिग्री, then an angle is a right angle, then an angle is right angle. म्हणजे इफच्या पुढं क्यूचा पार्ट आला, देनच्या पुढं पीचा पार्ट गेला. ठीक आहे, यानंतर आता हे झालं कॉन्व्हर्ससाठी. इनव्हर्ससाठी कसं असणार आहे बघा, तर इनव्हर्ससाठी असणार आहे निगेशन. आता निगेशन म्हणजे नॉट आहे. म्हणजे बघा, पीचा पार्ट पहिल्यांदा आहे, क्यूचा पार्ट नंतर आहे. म्हणजे हे आहे तसं स्टेटमेंट आहे, जसं इथं दिलंय ना ते तसंच असणार आहे. पण त्याच्यामध्ये बदल होणार आहे काय? बदल असा होणार आहे की हे जे दोन्ही साईडला निगेशन आहे ना, त्याच्यामुळे त्या स्टेटमेंटमध्ये नॉट येणार आहे. म्हणजे इफ अँड अँगल इज नॉट राईट अँगल, बघा, इफ अँगल इज नॉट राईट अँगल देन इट्स मेजर किंवा देन इट्स मेजर नॉट 90 डिग्री, इट्स मेजर इज नॉट 90 डिग्री असं म्हणा. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय की स्टेटमेंटमध्ये काय बदल केला आपण? फक्त की जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट होतं, ठीक आहे, ते काय केलं फक्त आपण निगेटिव्ह म्हणजे काय की त्या दोन्ही ठिकाणी दोन्ही स्टेटमेंटमध्ये आपण काय केलं? नॉट दिला, नकार दिला. ठीक आहे, नॉट हे ऍड केलंय त्यामध्ये. आता इथं हे झालं इनव्हर्ससाठी. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये काय? तर आता जे काय तुम्ही इनव्हर्स सांगितलेलं आहे आता मी तुम्हाला, त्याच्या ते उलट असणार आहे. नकार तसाच राहणार, कारण याच्यामध्ये निगेशन आहे. मग आता कसं येणार बघा बरं, की इफच्या पुढं क्यूचा पार्ट, देनच्या पुढं पीचा पार्ट, पण त्याच्यामध्ये नकार असणार आहे, नॉट असणार आहे. ठीक आहे, मग आता यामध्ये काय होणार बघा, इफ इट्स मेजर इज नॉट 90 डिग्री, इफच्या पुढं काय येणार आहे? इट्स मेजर इज नॉट 90 डिग्री, देन an angle is not right angle, then is angle is not right angle. या पद्धतीनं. मग यातलं कुठलं पण विचारू शकतात तुम्हाला, लक्षात घ्या. अतिशय सोपं असतं, फक्त तुम्हाला ते हे रूल्स आहेत ते वापरता आले पाहिजेत. लक्षात आले असतील हे रूल्स. ठीक आहे, मग मी सांगितलेलं ते बघा, व्यवस्थित लिहून घ्या. यानंतर मी तुम्हाला होमवर्कला पण एक्झाम्पल देणार याच्या बेसिस. आता आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह बद्दल बघितला. ठीक आहे, आता आपण बघणार आहे ड्युएल स्टेटमेंट. म्हणजे ड्युएल स्टेटमेंट म्हणजे ड्युएलिटीचा वापर कसा करतात. ठीक आहे, मग आता काही एक्झाम्पल बघूयात त्याच्या रिलेटेड. पण ती लक्षात ठेवा व्यवस्थित की कुठं काय बदल करायचा आहे. तर ड्युएलला बदल काय करतात? तर ड्युएल स्टेटमेंटसाठी बदल करतात की हे जे अँड आहे किंवा हे जे ऑर आहे तिथं फक्त बदल होतो. म्हणजे जिथं अँड दिसतंय तिथं उलटं करायचं, ऑर करायचं, किंवा जिथं ऑर आहे तिथं अँड करायचं. म्हणजे जर या स्टेटमेंटचं जर ड्युएल करायचं झालं आपल्याला तर कसं होणार आहे? तर पी अँडचं काय होणार? ऑर क्यू ब्रॅकेट कंप्लीट, आणि जिथं ऑर आहे तिथं अँड निगेशन पी. निगेशनमध्ये काय बदल होत नाही ड्युएलला. ठीक आहे, ड्युएल स्टेटमेंटमध्ये निगेशनमध्ये काही बदल होत नाही. हे झालं ड्युएल स्टेटमेंट. सोपं आहे, फक्त साईन बदलायचं, वेगळं काय नाही करायचं. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये फरक काय की इथं तुम्हाला काय दिसतं बघा बरं, एफ दिसतंय का? एफ, कॅपिटल एफ म्हणजे फॉल्स. म्हणजे आता बघा, अँड ऑर बरोबर अजून एक बदल असतो. म्हणजे जर कॅपिटल एफ दिला असेल तर त्याला रिप्लेस करायचं कॅपिटल टी ने, म्हणजे ट्रू. आणि कॅपिटल टी दिला असेल तर ड्युएल करताना त्याला रिप्लेस करायचं कॅपिटल एफ ने, ड्युएल स्टेटमेंट करताना. लक्षात घ्या. म्हणजे असं येणार बघा, आर ऑर क्यू, अँडचं पुन्हा ऑरच, पण इथं निगेशन पी, आणि ऑरचं काय होणार? अँड. फॉल्सचं काय होणार? ट्रू. हे झालं ड्युएल स्टेटमेंट. उलटं करायचं फक्त, अँडचं ऑरचं अँड आणि फॉल्सचं ट्रू करायचं, हे विसरायचं नाही फक्त. ठीक आहे, यानंतर आता पुढचं. आता जसं इथं अँडचं ऑर केलं, ऑरचं अँड, कॅपिटल एफचं कॅपिटल टी, कॅपिटल टीचं कॅपिटल एफ, तसं इथं स्मॉल टी किंवा स्मॉल सी आलं तर त्याला रिप्लेस करायचं बघा, स्मॉल टीला स्मॉल सीनं रिप्लेस करायचं, स्मॉल सीला स्मॉल टीनं रिप्लेस करायचं. हे काय असतं? स्मॉल टी म्हणजे टाउटॉलॉजी, स्मॉल सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन, की ज्याच्यामध्ये सगळंच ट्रू आणि सगळंच फॉल्स असतं. बरोबर आहे. म्हणजे टाउटॉलॉजी म्हणजे सगळंच ट्रू, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे सगळेच फॉल्स असणार आहेत.
त्या पद्धतीनं. मग आता इथं काय येणार बघा बरं, की या ठिकाणी ड्युएल जर करायचं झालं तर कसं येणार आहे, क्यू ऑरचा होणार अँड, पी अँडचा होणार ऑर, स्मॉल टीला स्मॉल सीने रिप्लेस करायचं, पुन्हा ऑर आहे तिथं अँड, आणि स्मॉल सीला टीने रिप्लेस करायचं, स्मॉल टीने. हे झालं ड्युएल स्टेटमेंट. लक्षात आलं. त्यानंतर आता हे या फॉर्ममध्ये दिलं तर हे असं करायचं, पण जर असं दिलं तर याचं ड्युएल स्टेटमेंट कसं करणार, तर इथं फक्त एकच वर्ड बदलायचा आहे. हा जो दिसतोय ना तुम्हाला, मी लिहितो तो पुन्हा एकदा, अँड, एवढंच ना. कारण यात बघा अँडचा ऑरचा अँड करतो ना, याच्यामध्ये वेगळा काय बदल करणार आहे आपण, तेवढाच एक बदल करणार. म्हणजे काय करणार बघा, की विजय और विनय, ठीक आहे, कॅनॉट स्पीक हिंदी. सेम, पुढचं काय बदल नाही. बदल फक्त तुम्हाला इथं लक्ष द्यायचं आहे. सोपं आहे, कारण हा पॉईंट येतो लक्षात घ्या, ड्युएल स्टेटमेंट करा म्हणून. मग हे चुकता कामा नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता यानंतर मी काय करतो, की तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल देतो, मग त्याचे आन्सर्स मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आता तुम्हाला मी होमवर्कला एक्झाम्पल दिलेत. काय दिलेत बघा, की पहिलं जे एक्झाम्पल आहे ते कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, तिन्ही सोडवा, लक्षात घ्या, ते परफेक्ट होऊन जाणार आहे. हे 2 एक्झाम्पल दिलेत ते आहेत ड्युएल स्टेटमेंटचे. म्हणजे ही 2 एक्झाम्पल ड्युएल स्टेटमेंट प्रमाणे सोडवा. ठीक आहे, आणि त्याचे जे काय आन्सर्स आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ठीक आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.